रिअल हिरो ऑफ द कंट्री. जनरली फौजींचं संबोधन करताना रिअल हिरो ऑफ द देशाचे खरे हिरो फौजी आहेत असं अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतं. परंतु इनफॅक्ट या राजकारणातील भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या आणि वंशवादी प्रवृत्तीच्या लोकांच्या ध्यानात नाही. त्यांना वाटतं की आपण कोणत्याही मार्गाने का होईना पण आमदार खासदार मंत्री निवडून आलो म्हणजे आपण रिअल हिरो झालो. परंतु तुम्ही तसे रिअल हिरो नसतात, कारण त्याच्यामुळे हा समाज भरडला चालला आहे. म्हणून आता समाजाने ठरवलं आहे की रिअल हिरो ऑफ द कंट्री फौजीलाच राजकारणात मुख्यमंत्री मंत्री बनवायचा आहे, आमदार खासदार बनवायचा आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे आणि जनतेने ठरवलेलं असतं पाचामुखी परमेश्वर म्हणजे ते निश्चित घडणारी घटना असते आणि त्याचा इतिहास होत असतो. त्यामुळे जुन्या काळामध्ये जो फौजी जात होता तो जरी अनपढ अल्पशिक्षित होता, इंग्रजाच्या काळामध्ये त्याला भरती केल्या जात होतं. इंग्रजाची सैन्य वाढवण्यासाठी होतं. तदनंतर हळूहळू याच्यामध्ये बदल होत गेला आणि फक्त सुशिक्षित आणि क्वालिफाईड इंटेलिजंट नागरिकांनीच सैन्यामध्ये भरती होऊन देश सेवा करण्याचं वृत्त पत्करलं. त्यामुळे रिअल हिरो हा सैनिकच आहे हे दाखवायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे. ते कोण सिद्ध करीन? पब्लिक सिद्ध करीन. पब्लिकच्या हातात सर्व काही आहे. म्हणून रिअल हिरोच राजकारणात हिरो बनणार आहेत, नेता बनणार आहेत. नेता बनूनच ह्या देशाला खरी स्वातंत्र्याची चव चाखायला मिळणार आहे, स्वातंत्र्याची फळं चाखायला मिळणार आहेत. कारण सैनिक असल्यावर सैनिकाच्या सैन्यामध्ये लागलेले संस्कार निष्ठावंत असणं, धैर्यवान असणं, देशभक्त असणं आणि देशप्रेमी असणं, ह्या क्वालिटीज आपण सैन्य दलातून घेऊन आलेलो असतो. सैन्य दलामध्ये शिक्षणच तसं असतं. सैन्य दलामध्ये शिक्षण तसं असल्याने सैन्य दलातील निवृत्त अधिकारी आणि सोल्जरांनी जी सैनिक समाज पार्टी काढलेली आहे तिची टक्कर मात्र या राजकीय नेत्यांशी आहे. टक्कर याने तुलना आहे, कॉम्पिटिशन आहे, शर्यत आहे आणि समाज मात्र यांना मत देणार आहे, अल्प खर्चात निवडून देणार आहे. म्हणून रिअल हिरो ऑफ द कंट्री, रिअल हिरो ऑफ द पॉलिटिक्स, रिअल राजकारणातले मुख्य हिरोची भूमिका फौजीच बजावणार आहेत. कारण फौजीच्या पाठीमागे त्याचा भाऊबंद, त्याचे बंधू, कुटुंब, शेतकरी, आम समाजातील नागरिक आहेत. फौजी लाखाच्या संख्येत असेल तरी करोडोच्या संख्येत त्याचे पाठीराखे आहेत. त्यामुळे आता या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या नेत्यांना हरवणं इझी झालेलं आहे, क्लेम नाही. कारण निवडणूक पद्धतच बदलणार आहे. यांची जी निवडणूक पद्धत होती भरपूर खर्च करायचा, काळा पैसा जमा करायचा, बेहिशोबी मालमत्ता गोळा करायची, खोटं अफिडेव्हिट द्यायचं, लोकांवर दहशत निर्माण करायचं, हा प्रकार संपलेला आहे. तो सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीने संपवला आहे. सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला आम समाजातील सज्जन नागरिकांनी पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी हे सिद्ध करून दाखवणार आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणण्याचा दृढ निश्चय जनतेने केला आहे आणि जनताच्या सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहे आणि देशाचा खरा हिरो, राजकारणातला हिरो म्हणून सैनिकांना प्रोत्साहन देणार आहेत आणि संधी देणार आहेत. त्यामुळे सर्व जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.